वाव, सो आम्ही इथे आता पेट्रोल स्टेशन वरती पेट्रोल भरायला थांबलो आणि बघा आम्हाला काय दिसतं. तर असे उंट कॅमल्स आपल्याला बघायला मिळतात दुबईच्या रोड्स वरती आणि खूप जवळ आहे. पेट्रोल पंपची ही जी बॉल तिथे दिसतीये तुम्हाला आणि त्याच्या पलीकडेच आहे. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि गणपती झालेला आहे. गणपतीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आज आहे गणपतीनंतर गणपतीत जे जे वादन झालं होतं श्रीमंत ढोलताशा पथकाचं. सो गणपती झाला आणि आता गणपतीनंतर आम्ही आज निघालेलो आहोत एका ठिकाणी. आणि एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा श्रीमंत ढोलताशा पथक ज्यात मी पण सहभागी होते. सो आमच्या सगळ्या ग्रुपचं गेट टुगेदर आहे. तर लेट्स गो. कसं होतं गेट टुगेदर हे तुम्ही बघालच पुढे ब्लॉग मध्ये. सो ब्लॉगला खूप 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 प्रेम देत राहा, लाईक्स करा. ब्लॉग नुसते बघू नका, लाईक करा आणि कमेंट जर पॉसिबल असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सी यू, बाय. अरे फुगाव ना. अरे बापरे, बापरे बापरे बापरे. अरे इथे मशीन आहे ना, सांग चला. सो या ठिकाणी इथे आम्हाला आमच्या पथकाला श्रीमंत ढोलताशा पथक यांना मिळालेले जे जे ट्रॉफीज होते, सन्मान होते ते सर्व मांडले होते इथे. आणि हा एकच आनंदाचा क्षण होता सेलिब्रेट करण्याचा. त्याच्यानंतर आम्ही इथे चहा प्यायला आलो सगळेजण, कारण चहाची वेळ झाली होती कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी. नवऱ्याचा राग मी देऊन ढोलवर काढते. नवरा मला खूप घाबरतो जेव्हा माझ्या हातात ढोलची काठी येते, म्हणून ते येत नाही कार्यक्रम बघायला. म्हणून ते येत नाही. कधी काठी ती माझ्यावर बसेल. हे तुझ्यासाठीच व्हिडिओ तुझं आलं पाहिजे. त्यांना देवीची खूप आवड आहे आणि खूप आवडीने करतात. तर मला तुमचं मत ऐकायचं की तुम्हाला कसं वाटतं ह्या श्रीमंत ढोलताशा पथकाबद्दल? मला तर पहिला अभिमान आहे की मी या श्रीमंताचा भाग आहे आणि मला माहिती की हौस म्हणजे पूर्ण करायला मिळते त्यामुळे आणि छान वाटतं. आणि आता सगळे मेंबर एवढे छान आहेत. चंद्रशेखर चैताली ताई बोलतो मी, चंद्रशेखर दादा त्यांच्या मिसेस आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेणं त्यांचा अनुभव काय, कारण दादा सतत बिझी असतात, सतत काही ना काही कार्यक्रमात असतात आणि ते त्यांच्या बॅकबोन म्हणून काम करतात. तर त्यांचा अनुभव ऐकायचा आहे. नमस्कार सगळ्यांना. श्रीमंत ढोलताशा पथक सुरुवात कशी झाली तेव्हापासून प्रवास बघते सगळ्यांचा. खूप मेहनतीने आणि एकीने मी पथक एवढं उभं केलंय. आपला परिवार हा खूप मोठा झाला आणि अजूनही या पथकात जे अशीच प्रगती होत राहो हीच मी महाराजांनी आणि बाप्पाच्यांनी प्रार्थना करते. आणि सगळ्यांनी असंच एकमेकांना सहकार्य करा, सोबत राहा आणि समजून घ्या. प्रत्येक वादनाच्या मागे, प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे खूप धावपळ असते, चढ उतार हे होत असतात. जेवढा सगळ्यांना आता सपोर्ट मिळतोय तसाच सपोर्ट असू द्या. एकमेकांना समजून घ्या आणि एका परिवाराप्रमाणे सगळ्यांनी अशीच प्रगती करा. महाराष्ट्र माझा जिवंत राहो. जय महाराष्ट्र. कठीण होतं पण अशक्य नव्हतं. ह्या पथकाची निर्मिती एक मोठा इतिहास घडून गेलेली आहे. 2024 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या पथकाची स्थापना झाली. हे पथक आपली परंपरा जोपासण्यासाठी अस्तित्वात आले. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या सणांची, आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी या पथकाची निर्मिती झाली. म्हणूनच आपल्या पथकाचं ब्रीद वाक्य काय माहिती तुम्हाला? आम्ही आपली संस्कृती जपतो, आम्ही आपली संस्कृती जपतो. श्रीमंत ढोलताशा पथक याची स्थापना पारंपरिक आणि मराठी संस्कृतीचा जतन करणे
महाराष्ट्राची संस्कृती बाहेरच्या देशामध्ये आणणे आणि लोकांना कळणे की आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या सणांची कशा पद्धतीने साजरे करतो. हे नुसतं ढोल ताशा पद्धत नाहीये, एक शिस्त आहे, एक संस्कृती आहे, महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालणारी एक संघटना आहे. एकत्र येऊन इतिहास घडवणे. हे 9 मावळे होते, यांच्या मनामध्ये एक असे विचार आला की काहीतरी इतिहास घडवायचा, करून दाखवायचं. निव्वळ हेतू एकदम साधा होता, कुठलाही कमर्शियल हेतू न ठेवता आम्ही आमचा हा हेतू. आणि पुष्पेंद्र दादा कुठे आहेत? त्यांनी इकडे यावं. या सगळ्या मावळ्यांनी मिळून हा इतिहास घडवला. हे सगळं आपल्याला वाटतंय की हा आज जो परिवार आम्ही तयार केला आणि खूप प्रामाणिक हेतूने तयार केला, त्यामुळे आज आम्ही हा इतिहास घडवू शकलो तुमच्या सर्वांच्या मदतीने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने. आज आपल्याकडे 200 वादक आपल्या पथका अबुधाबी आणि दुबईमध्ये दोन्ही ठिकाणी वादन करतात आणि आपण एकदम सगळ्यांसमोर ठामपणे वादन करतो. साहेब जोरदार टाळ्या झाल्या या सगळ्या आपल्या मंडळासाठी. धन्यवाद धन्यवाद दादा. दुसरं आहे की श्रीमंतांमध्ये एक आपुलकी आहे. आज अबुधाबी असो, दुबई असो, आज 100 जणांचा 150 जणांचा जो एक परिवार झालेला आहे, ह्यामध्ये कमर्शियल एलिमेंट नाहीये. हे एक लक्षात घ्या, ही फार मोठी गोष्ट आहे. आपण आपली आवड म्हणून आलेलो आहे, हा माझा छंद आहे म्हणून आपण आज आलेलो आहोत. त्यामुळे म्हणूनच आपण हाच आपला एक समान धागा आहे. जय श्रीमंत, जय महाराष्ट्र, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. मी आता किशोरदादांना आम्ही सहज विचाराची लोक एकत्र आलो आणि एक ऊर्जा निर्माण झाली की आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्या मातीसाठी, आपल्या संस्कृतीसाठी. आणि नाव काय ठेवायचं तिथपासून सुरुवात होती, लोगो कसा असेल तिथपासून सुरुवात होती. पण एकही गोष्ट आम्ही अशी कुठे कॉम्प्रोमाइज नाही केली. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं किंवा नावामध्ये किंवा आपल्या वादनामध्ये. हे कशामुळे झालं की सगळ्या वादकांच्या सहकार्यामुळे. आणि परत एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन. वी ऑलवेज लुक फॉर. आणि पथकाची धुरा सांभाळणारा आमचे प्रवीण दादांचा रोलो करण्यासाठी सांगितलं मिळालं. आज अभिनंदन पथक यांचा पूर्ण विनंती आहे, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. एखाद्या राष्ट्राची प्रगती करायची असेल किंवा त्याची अधोगती करायची असेल, त्याला जबाबदार त्यांची तरुण पिढी असते. एक आम्ही लहान रोपटं लावलेलं आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर होतं. तर खूप प्राऊड फील होत आहे, खूप छान वाटतंय. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छोटा आगे बड़ा पीछे. सर्वांनी स्टेजवर यायचं. आता ना एक मिनिट आता ना
आज आमचा ते मेन्यू होता आणि आम्ही डान्स करून मग आम्ही जेवण खाल्लं कारण की आम्हाला भूक लागलेली. एकच वादा स्वप्नील दादा स्वप्नील दादा स्वप्नील दादा स्वप्नील दादाचा. चला आमचं जेवण संपलं आणि आता सगळे निघालेले आहेत घरी परत रिटर्न. सांग काय केलंस तू आज? मज्जा आली तुला? हा किती मजा आली? सो आमचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे आणि आता आम्ही डान्स गाणी मस्त जेवून आता घरी निघालो आहोत. या ओके बाय बाय सी यू. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.